नमस्कार, शीतल्स होम स्टाईल कुकिंग मध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ककडीची रस्सा भाजी। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथं मोठ्या साईजची एक ककडी घेतलेली आहे आणि त्याचे दोन असे भाग केलेले आहेत। आपल्याला त्याची छान अशी साल काढून घ्यायची आहे। साल काढून झालेली आहे। आता आपण त्याचे मधोमध दोन तुकडे करून त्याचं बी काढून घेणार आहोत, कारण बी निबर असल्यामुळे आपण ते भाजीमध्ये वापरणार नाहीत आणि ह्याचे छोटे छोटे असे हे तुकडे करून घेणार आहोत। आपली ही ककडी पूर्ण कट करून झालेली आहे। पाहू शकता एकसारखे असे हे तुकडे केलेले आहेत। आता कढई घ्यायची आहे। आपण त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे आणि एक चमचा जिरे मोहरी, एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट, लसण छान तळल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक वाटी कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आपला कांदा छान असा मऊ झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ड्राय मसाले, एक चमचा लाल तिखट, एक चमचा कांदा लसूण मसाला, एक चमचा मीठ आणि पाव चमचा हळद। हे सगळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपण बारीक कट करून घेतलेली काकडी त्याच्यामध्ये ऍड करायची आहे आणि 5 मिनिटांसाठी फोडणीमध्ये छान अशी परतून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे। आपली ही ककडीची भाजी छान अशी सॉफ्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे। आता आपण त्याच्यामध्ये बारीक वाटलेले शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम केलेलं 1 ग्लास पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी शिजेपर्यंत आपल्याला 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आपली भाजी शिजलेली आहे। त्याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता छान अशी ही रस्सा भाजी तयार झालेली आहे। 2 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। चला तर एका वाटीत काढून घेऊया। आपली ही ककडीची रस्सा भाजी तयार आहे।